हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस आहे तिसरा. आज चालू आहे पुष्कर रेगिस्तान. पुष्करला चाललो आहे. तर निघलोय, रेडी वगैरे झालोय, सगळे रेडी झालेत. बघूया तर मी मस्त रूम बघा ना गाईज. माझं घर नाही एवढं सुंदर, घरात माझे बेडरूम नाही. आणि इकडे बघा सोफा बघा, हे बघा. आणि लायक्या बघा, घरी पण असेच करतात. हे मोठपण लोकांचे जे पैसे 200 रुपये देऊन असे करतात. गाईज बाथरूम बघा, लक्झरी बाथरूम, लक्झरी सोफा, लक्झरी चप्पल. आता निघालो, आमची ट्रेन पण गेली. आम्ही अर्जंट मध्ये गाडी वगैरे करणार. लॉक येतात, पैसे घेतले गाईज. तर बघा अशी मारले ड्रेसिंग, मग झालो रेडी आणि निघालो जायला निघालो. तर आम्हाला झालंय लेट झालाय. तर आता करतो मस्त ऍक्टिव्हिटी बंद. बघू शकता इकडे कशी काच आहे, भेटलेले आहे. आणि निघलो आम्ही जायला लोकेशनवर. याला काय माहिती ना मला टाकला इशून करतो. आणि बोलतो तार घेतलेली पारची, बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघालो जायला रायडिंग करायला. भार्गव कसं वाटतं तुला? लास्ट मध्ये आता निघलो आम्ही. बघा रायडर वाटतं मला. भैया रायडर इथे उडा नाही गाडी म्हणून जैसे मिळत झाला आपला आता. पिक्चर का ये जंगल सफारी सर आम्ही आलोय. बघा घोडे बघा शकता मी, सुंदर असे घोडे आहेत. आमची गाडी बघू शकता, ही गाडी बाहेर डेंजर चालतं गाईच. व्हिडिओ काढायला पण येते, एवढं डेंजर गाडी चालवतो. भार्गव तुला काय वाटतं इथे येऊन, कसं वाटतं? मला व्हिडिओ बनवायचे, तू मध्ये नको थांबतो. जोच तो घोडा शाहरुख खान बसलेला, तो योच घोडा कसा बघतोय बघा. योच घोडा तो बघा, तो रायडर बघा. पाहिजे पाटले पहिले. जय गाईज, हा घोडा घ्यावा. रेडी मार घोड्या पीछे. ताईला तिथले अद्याव आमचे मथुरची आई हवा. राहुल पाटील करतय दावाना, बिंदास लाखाचं बक्षीस लावा. भल्या भल्याच काढतय दूर, अड्ड्यावर जावतय जावा मथुर. अड्ड्यावर जावतय मला जावा मथुर. सांगताय तुम्हाला खरं खरं, बैला असा बाजीगर. ब्लॉग बना लिया, बहुत आया गाईज. डिलीट भी कर रहा है, वापिस गैलरी में भी लेके आ रहा है और बाद में बोल रहा है मेरे को डिलीट करना है. नहीं सब परेशान हो गया. बोल सकते हो आप इसके बदले? हम हमारे नमस्कार है सर, ऐसा बोल रहे हैं कि भाई घोड़े के ऊपर घूम के भी पैसे नहीं दे रहे. बोलो ऐसे लोग ऐसे क्या करें के अंदर ऐसे वीडियो वायरल था, वीडियो वायरल था तुझे. बजरंगी भाईजान ने ये हिंदुस्तान पाकिस्तान का मुद्दे को सामने हवेली बना दी, उसको माफ करना. विश्व वाले टेंटों में शूट हुआ था ये फिल्म, शूटिंग के लिए हवेली का फोटो वीडियो आपको यहाँ से लेना पड़ेगा, फिर गाड़ी नीचे जाएगा. इंडिया पाकिस्तान ये थोड़ी, ये चार बंदी वाला सामने. ये हिंदुस्तान पाकिस्तान का वो हवेली, वो पिक्चर शूटिंग के लिए अंदर नहीं जाते. 50 लाख का टिकट है. सब मेहमान है, फोटो वीडियो यहाँ से होता है. कैमरा राइड वगैरह करना हो कर सकते हो. ये रुकने का अपना तीसरा ब्रेक, आगे ब्रेक. भैया रायडर आहे. भैया तुला काय वाटतं, तू गाडी जमवलं भारी जमतं नेला इथं आमचं ते तू मारतो काय बघ. उडा गाडी, उडा 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 उडा.
काहीच आता फायरिंग चला आता उठलं बाबा तर ब्रह्म काय भार्गव ब्रह्म सर्वर पाणी उडून काहीच तर आता घेतो मस्त जेवण काल पण आज कालता आज कालाय काही स्वामीची शर्यत लागलेली बघा स्वामी बघा बोलतोय हा आपला स्वामी फिरताली आतामध्ये लक्षात घाला सुटल्या मागे बघा सुंदर अशी गाडीमध्ये उजवीला तेरे नाम बादशाह बोलतोय बादशाह गाई बादशाह बोलते बादशाह जिंकला भाई वन साईड तर आम्ही किसनगडच्या रोडावर आहे थोडा फार अंतर आहे तर तिथं पोहोचलो आहे फायनली बसमधून प्रवास केला आता सेम बरफ ना आणि हा विस्तार पडला बघा फुल एक्सटेड वाटतं कसा आणि पोहोचलेलो आहे आम्ही बघा पब्लिक इकडे खायला वगैरे भेटतंय आणि इकडे पोहोचलो आम्ही बघितलं समोर व्ह्यू आहे ना तुम्ही आम्ही आता बर्फात आलोय डुप्लिकेट बर्फ बघा खूप थंडी अभी जाओगे कल जाओगे ना आता या लोकेशनला आम्ही बाय बाय आईच तर आम्ही आलोय आता व्हाईट दुनियेत इथं पूर्ण व्हाईट आहे पूर्ण बघतो तुम्ही पाठीमागे बरं काय बोलशील त्या व्हाईट दुनियेत नाही काय बघा बारीक पोर तरी परवडेल डायरेक्टली उतरल आणि हे बघा इयर झव असतो बघा नाही रोहित पाटील बोलते सप्पो खोलते बोलतात मस्त आहे असं वाटतंय कुठलं स्वित्झर्लंड ना हा तिथे आलं पण काय पाहिजे थंडी नाही इथे थंडी नाही काहीच थंडी नाही आईच तर आम्ही आलोय आता व्हाईट दुनियेत इथं पूर्ण व्हाईट आहे पूर्ण बघतो तुम्ही पाठीमागे बरं काय बोल गाईच आता आम्ही निघतो या लोकेशनवरून आव्या तिकडे गेलाय त्या झाडाजवळ इकडे बघा तिथे गेलाय तो आणि आम्हाला बोलतो 10 मिनिटं निघतात तर भार्गव एस्टेटिक फोटो काढतो काय पैसे आले तुम्ही रोहितचे बोल काय बोलणार नाही सगळं फॉरवर्ड कर मी बघून काय इथे बघा नाही का माझं काय अरे चालू चप्पल फायनली स्टेशनवर पोहोचलेलं आहे हा बघा हा समोर स्टेशन इकडून रस्ता आहे आव्या बघा आव्या आमचा मेन खिलाडी आहे पहिलाच ब्लॉग गाजवले भाईनी पहिला ब्लॉग अतिशय सुंदर असं गाजवलेला आहे आता मी शुद्ध मारतो मला बाहेर देशात नेऊन सोडा तर आम्ही जायला निघलेलो आहोत गाईज तर आम्ही चाललो आता आमच्या रूमवर सगळे म्हणजे सगळं फिरून झालं आता झालं आम्ही आमच्या रूमवर आंघोळ विंघोळ करणार आणि जाणार कुठे हव्या आंघोळ करून निघायचं आपलं लगेच मथुरा या कृष्णाची जन्मभूमी कृष्ण जन्मभूमी
राधे 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 हरे कृष्णा 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 हरे हरे अरे अरे हरे हरे प्रेम मंदिर हम आ रहे बुलावा आज प्रेम मंदिर हम आ रहे हैं प्रेम मंदिर श्री कृष्ण के जन्मभूमी रूम वरती आलेलो आहे आम्ही आता मस्त आंघोळ विंगोळ करणार इकडे बघा समोर बघा आमचे कॅप्टन कवरलेत आमचा ब्रेकअप करता सकाळी काहीच माझी ब्रेकअप करला अगं माझ्यावर रागवलेला आहे आणि याचा काही संबंधच नाही माझ्याशी त्याच्याशी पण नाही ना बाळगो नाही फक्त संबंध नाही. बघा बघू शकता तुम्ही ओएम चालू झालेला आहे काय झालं आता अरे चार्जर काय दे चार्जिंग मोबाईल चार्जिंग नाही तू काय कर करू दे चार्जिंग लाव ना हे ना दे चार्जर लाव इथे नाही पण तिथं भारी कच का तिथं कसे होते तुझे एक वेळ कसे होते सांग मला का हॅलो गाईज तर आता निघालो जायला जेवण करण्यासाठी खालती रूम मधून तर रूम ऑफ होईल बघा आयुष काय खायचं बघा भाजी खायची ना आज भाजी गाईज आयुष काय बोलतोय आज नाही आज भाजी खायची तर भेटतो आम्ही तुम्हाला तिकडे गाईज रूमला बाय बाय करतो आता आम्ही खूप सुंदर असा रूम होता काहीच बघू तर मी काहीच याने टोपी घेतलेली अरे तुझी टोपी आहे ना हो कुठे ठेवली आणि काय माहिती याला हँडओव्हर केली आणि पाप आहे ना यावे आज खूप नाराज आहे माझ्यावर कारण की त्याला 200 रुपये दिले मी कसलं काय करणार हॉटेल समोरचं हॉटेल आहे बघ काय पाहिजे असेल काहीच त्याला घेतले जयपूरला जाण्याची तिकीट काढायला स्टेशनवर आलोय जयपूरची तिकीट काढायला घेतले आविष्कार पडायला नाही बोलतो फोनवर राजभर बाळगो बोलतो ना मग आता पण दाखवतो जस्ट फोन चालू आहे बघा आणि सुधर आता थोड्या जायला कोणची माग लवकरच ट्रेनच्या स्टेशनवर बसलेला आणि आविष्कार बघा गाईज खूप स्ट्रगल करून आम्ही आता आलोय रात्रीचे वाजले 4 आमची बस काही येत नाही आम्ही कौशी इथं उभं आहे 2 तास झाले आणि चालू खूप स्टेशनवर बोल दाखव टोपी काली एकविरा आई एकविरा जय अग्रिकोली हे गाठी आहेत 2 फायनली गाईज बस मध्ये बसलेलो आहे आम्ही मस्त आता भेटू पुढे काय बोलशील काही ना याई गाव आठवले गाईज तर सकाळचे वाजले 5:30 मी आलो तो वॉशरूमसाठी बघतो इथं वॉशरूम आहे तिथं थांबलेले आहे बस इथं थांबलेली आहे आणि काही लोक चहा प्यायला गेलेत आणि मी आपला पोट साफ करायला गेलो तो त्याला आणि ते तिघं गाई झोपलेले आहेत ताणून बघू येतो मी आता दाखवतो तुम्हाला बघा झोपले ते सकाळचे 5:30 वाजले गाईच आपण रेडबुल घेतलेला आहे इथनं मस्त आता पिऊ चिल्ट एकदम चिल्ट आणि ते कसे झोपलेत बघा तुम्हाला दाखवतो हे बघा कसं झोपले जायच बॅटरी पण झोपलेली आहे ॲडिडासचा कोड घालून